खूप साऱ्या फळभाजी आणि पालेभाजीच्या रेसिपी आपण बघितलेल्या आहेत. घरी जर फ्रीजमध्ये आपल्या भाज्या नसतील तर काय करावं हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो. डाळ-भात असो किंवा पोळी, सोबत काहीतरी नेहमीच आपल्याला लागतं. तर मंडळी त्याचकरिता कुठलीही भाजी जर नसेल आणि फक्त मिरच्या असतील तरी सुद्धा आपण मस्त अशी भाजी बनवू शकतो. तर आज आपण बनवणार आहोत मिरचीची भाजी. तर चला जास्ती वेळ न घालवता रेसिपी बघूया. आज फ्रीजमध्ये कुठल्याही भाज्या नाही आहेत, पण डाळ भातासोबत काहीतरी खायला पाहिजे. तर त्याचकरिता मंडळी आज आपण मस्त अशी मिरचीची भाजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट लागते. पोळी असो किंवा डाळ भात कशासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि मुख्य म्हणजे खूप मोजक्या साहित्यात आणि झटपट बनवली जाते. तर जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. मिरचीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 3 अशा जाड्या मिरच्या घेतल्यात बघा. मोजकीच भाजी आपण बनवणार आहोत म्हणून इथे 3च मिरच्या घेतलेल्या आहेत. जास्ती प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्ती मिरच्या घ्या. 3 अशा जाड्या मिरच्या घेतल्यात, तर 1 ढोबळी मिरची घेतली आहे आणि तिखटपणासाठी 3 अशा हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता हे तिन्ही आपण बारीक चिरून घेऊया. तर इथे तिन्ही मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊया. मिरचीची भाजी बनवण्यासाठी खूप जास्ती तेल घ्यायचं नाही आहे. इथे 2च चमचे तेल आपण गरम करणार आहोत. आता याच्यामध्ये घालूया आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, थोडासा हिंग, कढीपत्ता, लसूण सुद्धा आपल्याला आताच घालायचं आहे. तर इथे 1 चमचा भरून लसूण घेतलाय. या प्रकारे परतून घ्या. आता याच्यामध्ये घालूया 2 कांदे घेतलेत मी इथे उभे चिरलेले आणि या कांद्या सगटच आपल्याला तिन्ही मिरच्या घालायच्या आहेत. कांदा शिजवायचा वगैरे नाही, एकत्र सगळं शिजणार आहे. फोडणीचं सगळं साहित्य आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ घालूया. हळद फक्त पाव चमचा घालायची आहे, खूप जास्ती घालायची नाही आहे. आणि त्याचसोबत आता आपण घालणार आहोत मीठ. मिठाने मिरच्या सुद्धा लवकर मऊ पडतील आणि भाजी सुद्धा लवकर होईल. खूप जास्ती वेळ लागत नाही, कारण जे साहित्य आपण याच्यामध्ये घातलेले आहे ते आपण कच्च्या सुद्धा खाऊ शकतो, म्हणून जास्ती वेळ शिजवणार नाही होत. आता झाकण देऊन फक्त एक वाफ घेऊया. हे बघा, कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे मऊ पडलेला आहे आणि मिरच्या सुद्धा मऊ पडलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचाभर दही. 1 मोठा चमचा दही घेतलेली आहे. बरेच जणांना दही दूध हे पदार्थ आवडत नाही खात, तर त्यांच्यासाठी तुम्ही याच्यामध्ये 1 टोमॅटो सुद्धा घालू शकता. पण दह्याची आणि टोमॅटोची चव थोडी वेगळी असते. दही घातल्याने खूप छान लागते ही भाजी. तर खात असाल तर नक्कीच ट्राय करा. हे बघा, फक्त परतायची आहे थोड्या वेळासाठी, दह्याचा रंग जाईसपर्यंत. म्हणजे पांढरेपणा आपल्याला दिसलं नाही पाहिजे इतपतच. आता वरून आपल्याला घालायचं आहे ओलं खोबरं. खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता. मी 2 चमचे भरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि ही झालेली आहे आपली चटणीची भाजी. तर मंडळी, आय होप तुम्हाला आजची ही साधी सिंपल मिरचीची भाजी आवडली असेल. आता घरात भाज्या नसल्या तरी काहीही टेन्शन नाही आहे. झटपट आपण अशी मिरचीची भाजी बनवू शकतो. तर मंडळी, तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.